मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिसरा आरोपी कांचन साळवी याला बीडमधून अटक करण्यात आली आहे। जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अकोला येथून सिकंदराबादकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये उमरी धर्माबाद दरम्यान रेल्वेत पाणी विकणाऱ्या एका पाणी विक्रेत्याचा प्रवाशाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी फरार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली। त्यानंतर अनेक दिग्गज नगरसेवक आणि माजी पदाधिकाऱ्यांचं राजकीय गणित पूर्णपणे बिघडलंय। निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। मुंबईतील बोरिवलीत 29 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय। सोन्याचे दागिने आणि मोबाईल देऊन महिलेने स्वतःची कशीबशी सुटका केली आहे। पोलीस तपास सुरू आहे। नंदुरबार येथे एका वृद्ध महिलेची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी महिला फरार झाली होती, मात्र पोलिसांनी तिलाही अटक केली आहे। मुंबईत 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय। अमरावतीमधल्या बडनेरा इथे लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। ही घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय। कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील 5 प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे। मात्र प्रगत शेतकऱ्यांच्या नावावर 2 राजकीय पदाधिकारी आणि एका राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समावेश असल्याने ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। नाशिकच्या मध्यवर्ती भागात 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षाची बीडी भालेकर शाळा पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। महापालिकेच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बचाव समितीसह माजी विद्यार्थ्यांनी दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लवकरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे एक गंभीर सामाजिक संकट उभं राहिलंय। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मुलींचे पालक या भागातील मुलांशी मुलींचे लग्न करण्यास नकार देत आहेत। ती एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे। पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड निलेश घायवळ विदेशात पलायन केल्याच्या चर्चेला उधाण आलंय। याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी ईडीला पत्र पाठवलंय। राजधानी दिल्लीतील घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी मंदिर परिसरात सुरक्षा वाढवली आहे। मंदिर परिसरात संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ तपासणी केली जात आहे। मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी होणार होती, मात्र कोर्टाने पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे। 21 जानेवारी 2026 रोजी अंतिम सुनावणी होईल। 8 डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय। यंदा कॅबिनेट मंत्र्यांची संख्या वाढल्याने जवळपास 1 डझन कॅबिनेट मंत्र्यांना नागभवनात राहावं लागण्याची वेळ आली आहे। लाल किल्ला हे दहशतवाद्यांचं टार्गेट नसून जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोचवायचं होतं आणि त्यांचं टार्गेट अयोध्या आणि वाराणसी होतं, असं दिल्ली स्फोटाच्या आरोपींच्या चौकशीतून पुढे आलंय। लहान मुलांसाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाने 6 मार्च 2020 रोजी एक परिपत्रक काढले। त्यानुसार 5 वर्षाआतील मुलांसाठी कोणतेही भाडे घेतले जाणार नाही, पण त्यांना या प्रवासात वेगळे सीटही देण्यात येणार नाही। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास संस्थांनी काश्मीरमधून आणखी एका डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। डॉक्टर तजम्मुल अहमद मलिक असं या ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचं नाव आहे। तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली, ज्यात एका भरधाव वेगातील पोलिसांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 2014च्या बॅचमधील महिला IAS अधिकारी भारती दीक्षित यांनी पती आशिष मोदी यांच्या विरोधात जयपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। भारती यांनी पतीवर घरगुती हिंसाचार, मारहाण सारखे गंभीर आरोप केले आहेत। इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटात भारताचा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला। मंगळवारीच भारताने पाकिस्तानचा हा आरोप फेटाळून लावलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत। त्यांनी एका कार्यक्रमात लोकांसमोरच महिलेला किस केलंय। हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झालाय। चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील सिचुआन प्रांतात नुकताच उद्घाटन झालेला होंगची पूल भीषण भूस्खलनाच्या तडाख्यात कोसळलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। अर्ज नोंदणी www.nashikruralpolice.gov.in या संकेतस्थळावर करता येईल। लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद आणि शाळांमधील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरले। केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेशी पत्रव्यवहार सुरू आहे। कायद्यात बदल झाल्यास टीईटीची सक्ती रद्द होऊ शकते। राज्यातील अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि MBA अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा आता वर्षातून 2दा होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून हा बदल लागू होईल। एप्रिल आणि मे 2026 मध्ये या परीक्षा घेतल्या जातील। व्हॉट्सअॅपने आता युजरनेम रिझर्व्ह करण्याची प्रक्रिया चाचणी सुरू केली असून यात फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या इतर मेटा ॲप्सची एकत्रीकरणाची संधी दिली जाणार आहे। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने 8व्या वेतन आयोगाला मोठी हरकत घेतली आहे। या कर्मचारी संघटनेने आरोप केलाय की नवीन वेतन आयोगामुळे 69 लाख केंद्रीय सरकारी पेन्शनर्स आणि कुटुंब सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। ज्येष्ठ नेते धर्मेंद्र यांना आज सकाळी 7:30 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। धर्मेंद्र यांच्या पुढील उपचार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर घरीच करण्याचा निर्णय घेतलाय। बोर्ड आणि संघ व्यवस्थापनानं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना सांगितले की जर त्यांना टीम इंडियासाठी खेळायचं असेल तर त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावाच लागेल। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।